नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती आनंदाची बातमी काय आहे तर मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलेलं आहे। मित्रांनो, ते वक्तव्य काय आहे तर तुम्ही इथे बघू शकता। मित्रांनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आता निवडणूक जिंकलो आहे आणि जो मी शब्द दिला होता लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्त्याचा, तो आता मी पाळणार आहे। तर मित्रांनो, खरंच आता हे महिन्याला जे 1500 रुपये मिळतात त्याच्यामध्ये वाढ करून 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार का, ते संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिला जाणारा आर्थिक हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय ठाम असून ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांचे अभिनंदन केले। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की ही योजना त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची आहे। सुरुवातीपासूनच अनेकांनी या योजनेवर टीका केली, अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र सरकारने ठाम भूमिका घेत योजना सुरूच ठेवली। लाडक्या बहिणींच्या सन्मानासाठी सुरू केलेली ही योजना बंद करण्याची ताकद कोणातही नाही, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले। महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। घर खर्च, आरोग्य, शिक्षण यांसारख्या गरजांसाठी या मदतीचा मोठा उपयोग होत असल्याचे अनेक लाभार्थ्यांनी सांगितले आहे। सरकार महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे असून योग्य वेळ येताच सन्मान निधीच्या रकमेत वाढ करण्याचाही विचार केला जाईल, असे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी केले। मित्रांनो, दरम्यान लाडक्या बहिणींसाठी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। लवकरच त्यांच्या खात्यात एकत्रित रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याने आचारसंहितेच्या कालावधीतच योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार महिलांना 3 महिन्यांचे अनुदान एकत्रित दिले जाऊ शकते। यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 4500 रुपयांची रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। येत्या 14 जानेवारीपूर्वी 2 हप्त्यांची रक्कम एकत्र देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे समजते। त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना नववर्षाच्या सुरुवातीलाच आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे।